अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी सकाळपासूनच आदिवासी बांधवांनी मोठी तयारी करून डीजेच्या दणदणाटात समशेरपूर फाटा येथून रॅलीला सुरुवात केली। डोक्यावर गजरा आणि रंगीबेरंगी साड्या नेसून आणि हाती फडकी लावलेले झेंडे घेऊन आदिवासी महिलांनी नाचत गात व घोषणा देत उपस्थितांची मने जिंकली। त्यांच्या बरोबरीने आदिवासी बांधवांनी देखील हाती फडकी लावलेले झेंडे घेत नाचत गात आणि घोषणा देत समशेरपूर गावातून मिरवणूक काढली। या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणूक समशेरपूर बसस्थानक परिसरात आल्यानंतर बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर उपस्थितांनी आदिवासी नेत्यांना वंदन करून आदरांजली वाहिली। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी आदरांजली अर्पण करून संपूर्ण आढळा परिसराच्या वतीने समशेरपूर येथे पुढील आदिवासी दिन भव्य दिव्य व धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असल्याचा शब्द टाहाकारीचे माजी सरपंच बादशाह एखंडे, समशेरपूर आदिवासी सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ, समशेरपूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन व अकोले तालुका बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर, कासमबाई मणियार, माजी सरपंच दत्तू माळी, माजी सरपंच पुनाजी मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती उघडे, संतोष मंडलिक, संजय भोसले, शगीर शेख, शंकर चोखंडे, इंजिनियर एकनाथ बेंडके, राजू फोडसे, निवृत्ती मेंगाळ, रामा बेंडके, साई नर्सरीचे राहुल मुखेकर, विजू मेंगाळ, अक्षय सोनवणे, सतीश साळवे आदी उपस्थित होते। सदर आदिवासी दिन यशस्वीतेसाठी समशेरपूर गावचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी मोठे परिश्रम घेतले। आणि जर आधी थोडसे सगळं खरोखर महिन्यांनी सुद्धा अभिवादन करायचं आहे। जंगलांनी एवढा अभिवादन करण्यास जंगल जमून आमच्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अत्यंत गौरवपूर्वक आणि अभिमानाने साजरा होणारा आदिवासी दिन खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाची संस्कृती जपायचं काम आणि महाराष्ट्राची अस्मिता जपायचं काम जर कोणी केलं असेल तर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आपला आदिवासी समाज। आणि म्हणून आज आपली सगळ्यांची नैतिकता आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्याप्रमाणे आदिवासी समाजाने अन्याय सहन करून या राज्याचं आणि देशाचं भलं करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून कायम इंग्रजांची झुंज देणारा हा समाज कधी दिसला नाही, परंतु त्या समाजामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठी मदत झाली। आणि म्हणून असे राघोजी भांगरे असतील की बिरसा मुंडा, राया ठाकर, ही सगळे आद्य क्रांतिकारक, असे अनंत आद्य क्रांतिकारक त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली। आणि म्हणून 9 ऑगस्ट या दिवशी आपण आद्य क्रांतिकारकांचा एक दिवस म्हणून हा आदिवासी दिन साजरा करतो। खऱ्या अर्थाने मला इतर समाजाच्या सर्व समाज बांधवांना आणि प्रतिनिधींना एकच सांगायचंय, हा समाज म्हणजे आपल्या घरातला समाज आहे। कायम आपण गुन्ह्या गोविंदाने आपण वाड्यातोड्यामध्ये, गावामध्ये, सगळ्या ठिकाणी आपण एकत्र येत असतो। आणि म्हणून ही संस्कृती आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे न्यायची आहे। आपल्याला एकत्र राहून आपल्याला समाजासाठी काय करता येईल हा संदेश या दिवशी घ्यायचा असतो। आणि म्हणून आपण कायमच, मला अभिमान वाटतो की ह्या सगळ्या विभागात असेल, तालुक्यात असेल, की सर्वजण गुन्ह्या गोविंदाने कधीही समाजाचा भेदभाव न करता आपल्या समाजामध्ये आपण राहून आपण ह्या समाजाचं भलं बघितलं पाहिजे, हाच एक संदेश आपण देतोय। आणि म्हणून आज समशेरपूरमध्ये बघताय की सर्वजण ह्या विभागामध्ये आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी की हा सण आहे, हा सण आदिवासी समाज ज्याप्रमाणे सण समजतंय त्याप्रमाणे आपण सगळेजण त्या सणामध्ये आणि त्यांच्या उत्सवामध्ये साजरे झालो। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो। असंच गुन्ह्या गोविंदाने आपण एकत्र राहून आपण समाजाची उन्नती करू, समाजाचं भलं करू आणि समाजाला नक्कीच ह्या देशामध्ये चांगल्या स्थानावर नेण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून, आपल्या सगळ्या नेत्यांच्या हातून हो, एवढीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय आदिवासी। जागतिक आणि आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी दिवस प्रत्येक गावोगाव आणि भारतभर आणि महाराष्ट्रभर साजरा करत आहोत। आजही आपल्या आढळा विभागातील एक प्रमुख शहर म्हणून मानलेलं आपण सर्वांचंच असं समशेरपूर या गावी
हा आदिवासी दिन आपण साजरा करतोय. या दिनासाठी आपल्या परिसरातील जिल्हा परिषदेचे नेते आदरणीय बाजीराव शेठ दराडे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ठाकूर समाजाचे उपाध्यक्ष सोमनाथजी मेंगाळ, या गावचे प्रमुख सरपंच, आमचे मित्र आणि आमच्या समशेरपूर सोसायटीचे चक्रधर, आमचे आदरणीय नेते कासमबाई, या गावचे माजी सरपंच पुनाजी मेंगाळ आणि सर्वच आदिवासी नेते शंकर बेळके, आमचे मित्र आणि सर्व प्रमुख नेते या आदिवासी दिनासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ताच आपले बाजीराव शेठ दराडे यांनी सांगितलं, आपण सगळेच या विभागातील भेदभाव न करता आपण सगळेच आदिवासी आहे. कारण आपल्या चालीरीती आणि आपल्या परंपरा गेल्या वडीलधाऱ्यापासून आजोबा पंजोबांपासून ज्या चाललेल्या आहेत त्या आजही आपण चालू ठेवलेल्या आहेत. आणि इथं कोणताही भेदभाव आपण कधी पाळत नाही. मला एक आठवतंय की का वीर बिरसा मुंडा पहिला पुरस्कार या देशात सुरू केला आणि त्या वीर बिरसा मुंडाचा पहिला पुरस्कार जे आदरणीय आपले आदिवासी समाजाचे गेले 40 वर्ष नेतृत्व केलं आणि आपला हा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ज्यांनी खरा उभा केला ते आदरणीय आपल्या सर्वांचेच आदरस्थान असणारे स्वर्गीय मधुकर पिचड साहेब यांना तर वीर बिरसा मुंडा पहिला पुरस्कार दिल्लीला मिळाला होता. आणि त्याचे साक्षीदार म्हणून मी आणि या विभागातील मधुकर उगले असे आपल्या तालुक्यातील 2च माणसं होते. तो पुरस्कार एवढा मोठा होता कासमबाई, त्या तिथं जवळजवळ 4-5 हजार लोक जमलेले होते आणि 2-3 राज्यपाल होते, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार होता. 3 नंबरला पिचड साहेबांना पुरस्कार मिळाला आणि अख्खा तिथं 4-5 हजार समाज प्रचंड असा उभा राहून टाळ्यांच्या गजरात पिचड साहेबांचं स्वागत केलं होतं. एवढा मोठा कोण सुद्धा माणूस याच धर्तीवर होय याच्या आदिवासी समाजासाठी त्याने जीवाला जीवन रान वाहिलं होतं. आणि त्या माणसाचा खरा इथून पुढे आपण सर्वांनी याच नेत्यांबरोबर त्यांचाही आदर सत्कार व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते आपण सर्व इथून पुढे करूया. या सर्वच मान्यवरांना मी आदरणीय आज आपल्या विभागाच्या वतीनं यांनी खरंच आपल्या देशासाठी चांगले लढले. आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी शिवाजी महाराज असतील त्यांनाही साथ दिली. या सर्वच आदिवासी समाजाचा मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. आपल्या समशेरपूर परिसरात आज आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जी मेहनत घेतली मी त्यांचे पहिले आभार मानतो. आज पूर्ण भारत नव्हे जगामध्ये आदिवासी दिन उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी आपण सर्व त्यांची संस्कृती बरोबर आपण सर्व या आढावा विभागामध्ये समशेरपूर गावामध्ये गुण्यागोविंदाने आदिवासी समाज बरोबर आपण राहतो. आणि हेच एक ब्रीद वाक्य पुढे भविष्यामध्ये आपल्या ज्या आताच आपले खर्जे बादशाह शेख देखील यांनी जे आदरणीय पिचड साहेबांचा जो उल्लेख केला, या राज्यामध्ये आदिवासीचं पहिलं बजेट करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं. त्यांना बिरसा मुंडा पुरस्कार भेटला. आपले जे जुने महात्मे आदिवासीमध्ये ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी त्याग केला, त्यांना मी एक अभिवादन करतो. आणि आज जो आपल्या परिसरामध्ये समशेरपूरमध्ये जो आदिवासी दिन साजरा केला, मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जल जंगल जमीन याचे जर जतन कोणी केले असेल तरी माझ्या आदिवासी बांधवांनी. मित्रांनो, आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यानंतर आपण असे सामाजिक दिवस या महापुरुषांच्या आठवणीमध्ये साजरे करतो. यामागचं एकच कारण आहे, आजचा जो तरुण आहे हा वाचण्यापेक्षा नाचण्यात थोडा दंग आहे. आज या ठिकाणी आपला हा आदिवासी बहुल आढावा विभाग आहे. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आदिवासी दिन साजरा करत असताना महाराष्ट्र किंवा भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय याच्यावर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हा आदिवासी दिन साजरा केला जातो. आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जागतिक याच्यावर ज्यावेळेस युनो मध्ये हा प्रस्ताव आला की आज खऱ्या अर्थानं क्रांती दिवस सुद्धा आहे आणि त्याच दिवशी आदिवासी दिन साजरा करण्याचं आयोजन त्यावेळेस केलेलं आहे. म्हणून ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांती ब्रिटिशांच्या काळामध्ये जी काही लढाई केली
त्या खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं नेतृत्व करणारे वीर बिरसा मुंडा आणि त्यांच्या खाली ही सर्वच मंडळी, मग राघोजी भांगरे असेल, राया ठाकर असेल, ही मंडळी महाराष्ट्रातली असून आपल्याच तालुक्यातली, म्हणून आजचा दिवस साजरा करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की इतर गोष्टी प्रत्येकाने उठणं, अकोल्यासारख्या ठिकाणी जाणे, त्यापेक्षा आपण प्रत्येक त्याच्या गावामध्ये आदिवासी दिन साजरा केला पाहिजे, असं मी आपल्या सर्वांना, आदिवासी मंडळाला विनंती करतो आणि या महापुरुषांना मानवंदना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. आज क्रांती दिन आणि आदिवासी दिन आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते तथा आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय बाजीराव शेठ दराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाचवांना, त्याचप्रमाणे आपले सोमनाथजी मेंगाळ साहेब, चक्रधर सतगीर आणि इतर सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे या महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या केल्या पाहिजे आणि त्या अतिशय थाटामाटात साजऱ्या केल्या पाहिजे. या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, पण बाजीराव शेठ दराडे तुम्हाला एक विनंती करेल की हा आदिवासी दिन आज जो साजरा झाला, अकोल्यात होतो, राजूरला होतो, अनेक ठिकाणी होतो, याचं नेतृत्व तुम्ही करावं आणि इथून पुढे जेव्हा जेव्हाही हा आपला आदिवासी दिन येईल, तुमच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी करावा, असा शब्द या ठिकाणी द्यावा, एवढीच मी विनंती आजच्या दिनाला करतो आणि थांबतो. धन्यवाद. या वर्षीचा सर्वात मोठा आदिवासी दिन हा आढावा विभागाच्या आणि अकोला तालुक्याच्या वतीने समशेरपूर या ठिकाणी होईल. समशेरपूर आणि समशेरपूर नगरीमध्ये त्याचं मोठं नियोजन हे आपण करूया सगळेजण मिळून. आणि एवढा शब्द मी तुम्हाला आज कासमबाई तुम्ही सांगितलं, मी हा शब्द देतो आणि पुढचा आदिवासी दिन आपण सगळेजण, आज सरपंच असेल आणि सगळे दत्तूशेठ माळी आणि बाकीची सर्व ग्रामपंचायतची सदस्य आणि प्रमुख आदिवासी समाजाची आमची सगळी जी नेते आहेत, या नेत्यांनी आणि सगळ्यांनी मिळून नियोजन करायचं आणि त्याचा पुढाकार कासमबाई आपल्या सगळ्या समाजाच्या लाईन घ्यायचा. आपली बाकीची समाज मिळून हा आदिवासी दिन साजरा करतील एवढा शब्द मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला देतो.